नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. हजारवाडी येथील अनिल कोळेकर आणि चांगदेव कोळेकर यांचे घर फोडले. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे हजारवाडी येथील अनिल कोळेकर आणि चांगदेव कोळेकर यांच्या घरात चोरट्यांनी केलेली उचकापाचक दिसत आहे. संगमनेर शहर व तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून सलग घडलेल्या घरफोडी व दागिने चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा शहरातील वर्दळीच्या भागात घरफोडी, मोटरसायकलवरून महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याची घटना, तर ग्रामीण भागात एकाच रात्री 2 घरांवर हात साफ झाल्याने पोलिसांची गस्त व एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. शहरापुरतेच नव्हे तर ग्रामीण भागातही चोरट्यांचा कहर सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील हजारवाडी तालुका संगमनेर येथे शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 2 वाजता एकाच रात्री 2 घरांवर चोरी झाली. प्रथम अनिल देवराम कोळेकर यांच्या घरातून विविध सोन्याचे दागिने चोरीस गेले, तर त्याच रात्री चांगदेव कारभारी कोळेकर यांच्या घरातून 3 तोळे सोने व 60,000 रुपये रोख असा मौल्यवान ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे संगमनेर शहर व तालुक्यात नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. भरदिवसा सध्या सोन्याला हिऱ्याची किंमत आली आहे. सोने तब्बल 1.25 लाखाच्या पुढे प्रतितोळा झाले असल्याने चोरट्यांनी सोने चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोन्यात सध्या फायदेशीर गुंतवणूक असल्याने अनेक नागरिक, विशेषतः महिलांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र लाख मोलाचे सोने खरेदी करून ते ठेवायचे कुठे आणि घालवायचे कसे असा प्रश्न महिलांना पडला आहे. एकीकडे वाढत्या किमती आणि दुसरीकडे चोरी असे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. वर्दळीच्या भागातही घरफोडी, महिलांवर खुलेआम दागिने चोरीचे प्रकार होत असतील तर सुरक्षितता कुठे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, रात्रीची व दिवसाची गस्त वाढवावी, तसेच शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचा वावर वाढवावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. लाव बरं. इथं आतमध्ये घुसले या पेटीतून एक चैन. थांबा. तुमचं नाव काय? सोनाबाई देवराम कोळेकर. सोनाबाई देवराम कोळेकर. काय काय गेलं तुमचं? चाईन गेली, कानातले झुंबर 3 तोळ्याचं गेलं माझं. हा, अजून पैसे किती गेले? पैसे 20,000 रुपये होते, 20,000 रुपये होते. हा का? हा, टॅबला ते हे रात्रीची झाली चोरी? रात्री चोरी झाली. हा का? हे महिना मागे राहतो. मी नाही मागं राहतो. मला माहिती नाही, सकाळी आली. त्यांच्या घरी कोणीच नाही राहत. कोणीच नाही. हे भास्कर सुळ आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य. हे कसं झाली घटना? आता ही आमची मावशी आम्हाला सकाळी कळल्यानंतर आम्ही घटनास्थळी हजर झालो. हा, त्यांनी सांगितलं चोरी झाली, आमची पेटी फोडली, आमचे 3 तोळे दाग होते, डाग गेले पूर्ण, आणि 20,000 रुपये रोख रक्कम होती ती पण गेली. आणि आल्यानंतर पोलीस येऊन बघून गेले. चालेल. आपल्या पानोडीमध्ये हजारवाडी येथे रात्री 2 ठिकाणी चोरी झाली आहे. तर ते पहिले कृष्ण कोळेकर ते त्यांच्या इथे 3 तोळे दागिने व 50,000 रुपये रोख एवढे दागिने व पैशाची चोरी झाली आहे. दुसरी अनिल कोळेकर यांच्या इथे 20,000 रुपये व 2-2.5 तोळे दागिने, त्याच्यामध्ये मंगळसूत्र, चैन व हातातला असं चोरी झाली आहे. पण दुसरी गोष्ट, ही सर्व चोरी झाल्यानंतर तिथं पोलीस गाडी आम्ही बोलवली. सरपंच, उपसरपंचांना सकाळी मी कॉल केला, नंतर PSI सोनवणे साहेबांना कॉल केला. तिथं पोलिस आले, पंचनामा केला व त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येणार.
आपले कंप्लेंट नोंदवा व त्यांना सांगितलं जेवढे दागिने गेले त्यांचे ना पूर्ण पक्के बिल पाहिजे. पण मला एक सांगा, समजा गावात जुन्या म्हाताऱ्यांचे ज्या दागिने राहतात 25-30 वर्षापूर्वीचे, त्याचे कोणत्याकडं पूर्ण दागिने राहते मला सांगा बरं. त्याचे बिलं कोणत्याकडंच नसत्या. तर पोलिसांनी सांगितलं जे दागिने गेले त्याचे बिलं पाहिजे. आता जुन्या म्हाताऱ्यांचे दागिने राहत्या, कोणत्या घरात त्यानं जुन्या म्हाताऱ्यांचे दागिन्याचे बिलं आहे एवढं मला फक्त सांगा. तर पोलिसांनी ही गोष्ट समजून घेऊन त्यांची चौकशी करून चोर लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करावा. बिलाची आठतोडी स्थितीला करावी. आणि हजारवाडीमध्ये असे प्रकार भरपूर वेळा घडले. पाटाच्या मोटरी गेल्या, एकदम चोरी झाली. आमच्या गावात संदीप कुंडिक जाधव यांच्या विहिरीतली मोटर गेली. तर अशा रात्रीच्या जे चोऱ्या करते अशा चोरट्यांचा लवकर पोलिसांनी बंदोबस्त करून गावात हजारवाडी, ठाकरवाडी व राजवाडा व हजारवाडीमध्ये सुळवस्तीपर्यंत पोलिसांचा रात्रीचे राऊंड वाढवावे ही नम्र विनंती. व आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकला विनंती आहे का आपल्या गावात त्यांना कमीत कमी 3-4 चौकांमध्ये ना CCTV कॅमेरे बसवावे ही नम्र विनंती. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.